काय जिंदगीमध्ये सगळं जीवनभर दुःख सुख दुःख सुख दुःख ह्यामध्ये आपल्याला आनंद भेटला हा तो आपल्याला 7 दिवस आनंद घ्यायचा आहे. सगळ्याला तयारी आहे ना? हात वर करा, सगळ्यांची तयारी आहे. आता मी मोजे साहेबांना वर येण्याची कृपा करतो, जरा थोडस वर या. खरोखरच हे बघा, बिझनेसमॅन खूप छोट्या स्थितीतून चांगल्या स्थितीत आलेत. त्यांचं ऑफिस म्हणजे राष्ट्रपतीचं जसं ऑफिस आहे ना तसं ऑफिस आहे, पण चांगल्या पद्धतीत त्यांची मेहनत आहे. आणि त्यांची मेहनत अशी आहे की आज अध्यात्मातून म्हणजे बिझनेसमधून अध्यात्म दोन्ही प्रकारे ह्या ठिकाणी प्लॉटिंग केलं. प्लॉटिंग असंच केलं नाही, आज आनंद उत्सव हा बरं निवड मंदिरं बनवणं नाही, दरवर्षी मंदिराचा कार्यक्रम, मंदिराची पूजा ठेप, सगळ्यांनी एकदा टाळ्याच्या गडगडात त्यांचा. फक्त आता पुढल्या वर्षीच्या कार्यक्रमाच्या रूपशात थोडंसं 2 शब्द मोजे साहेबांनी बोलावं असं मला वाटतं. आज या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं जमुनाताईशी मी विनंती केली की आज 1 दिवसाचा तरी तुमचा प्रोग्राम ठेवावा अशी मी विनंती केली. त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन हा एकदम सुंदर त्यांच्या सुमधुर आवाजात प्रत्येक श्रोत्यापर्यंत पोहोचेल अशा संवादात त्यांनी संवाद साधलाय आणि इथं एकदम सुंदर कार्यक्रम केलाय. त्याच्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं आणि त्यांच्याबरोबर त्यांचे असलेले सर्व सहकारी, त्याच्याबरोबर आमच्या गावच्या सुनबाई पण आहेत त्यांच्याबरोबर, या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आज महाशिवरात्री निमित्त सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि जे रणसिंग साहेबांनी जे आत्ता त्यांचे विचार व्यक्त केले की पुढल्या वर्षी 7 दिवस कार्यक्रम झाला पाहिजे, तर तो कार्यक्रम मी आज ग्वाही देतो, तो निश्चित होईल. त्यासाठी तुमच्या सर्वांचं मला सहकार्य लाभेल. आपण याच्यापेक्षाही छान कार्यक्रम करू. परत एकदा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. खरोखरच हे बघा, ह्या धावपळीच्या युगामध्ये अध्यात्म सगळ्यात महत्वाचे. जीवन पुन्हा नाही. मनुष्य जह 84 लाख योनी पार करून हा मनुष्य देह भेटलाय. पुन्हा नाही. जोपर्यंत नामस्मरण भगवंताचं चिंतन घडत नाही त्याचा फायदाच नाही. किती कमवा, अंबानी इतका मोठा आहे, काही फायदा नाही. का याच्यामध्ये काशी इकडं तिकडं खूप त्यांचं कार्य सुद्धा आहे. म्हणून आपल्याला सुद्धा हे अध्यात्मामध्ये उन्नती करायची, भगवंताचं नामस्मरण करायचं. सगळे तयार आहेत ना पुढल्या वर्षीसाठी? हां बस. आता एक भजन होईल, लगेच आरती होईल. आरतीसाठी मोजे साहेब, त्यांच्या मिसेस आणि माऊली मोजे कुठे आहेत? माऊली मोजे या पुढे, या पुढे, या पुढे या. आता सगळ्यात महत्वाचं एक दुसरं बोलणं. 2 दिवसापासून पाहतोय माऊली मोजे मंडप कसा लावायचा, कुठं काय, इतकं नियोजन छान. असं नियोजन कोणीच करू शकत नाही. सगळ्यांनी एकदा टाळ्याने माऊली मोजेसाठी. अहो त्यांचं एकटेच नाही, त्यांचं परिवार सुद्धा. गादी स्टेज कसं लावायचं, हे कसं करायचं, सगळं कसं खूप अवघड आहे हे नियोजन. आणि नियोजनाला खूप काय म्हणतात संकट येत असतात. तरी त्या संकटाला मात करून त्यांनी चांगलं काम केलं. त्याच्याकरता पुन्हा एकदा त्यांचं टाळ्याचं. या पुढे या, आरतीला या. मॅडम तुम्ही, हा एक भजन होईल आणि लगेच आरती होईल. हॅलो. हॅलो. शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो अंधार हा लोपवा, द्यावा प्रकाश नवा. अंधार हा लोपवा, द्यावा प्रकाश नवा. चराचर
चरा उजळा या चैतन्याची ज्योत चेतवा हे शिवा चरा उजळा या चैतन्याची ज्योत चेतवा हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा समर्जिली अंगणे पान्हावली गोधने समर्जिली अंगणे पान्हावली गोधने आसवला आसमंत अमृताने चिंबना हवा हे शिवा आसवला आसमंत अमृताने चिंबना हवा हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो 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 ओम जय शिव ओंकार